चला नमस्कार. आज मी बनवणार आहे 3 प्रकारच्या डाळींचे मिक्स डाळींचे वडे. बघा हे वाळून तयार झालेले मस्त उन्हामध्ये छान वाळून घेतले. आता बघा या 3 डाळी मी भिजत टाकल्या होत्या. 1 किलो माझी मटकी डाळ होती आणि 1 मुगाची डाळ आणि अर्धा किलो हरभरा डाळ. अशा 3 प्रकारच्या डाळींचे मी वडे करणार आहे. यांना छान 6-7 तास मी भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमधून मी काढून घेणार आहे त्या छान. ही बघा ही हरभऱ्याची डाळ. आता मी तिन्ही पण डाळी परातीमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहे. 6 तास झालेले मस्त भिजून डाळींना. आणि आता मी मिक्सरमधून त्या डाळी पूर्ण काढून घेणार आहे. पाण्याचा वापर मिक्सरमध्ये टाकता एकदम थोडा करायचा आहे आपल्याला. या सर्व डाळी मी आता दळून घेणार आणि त्याच्यानंतर आपण वडे टाकणार. मी मस्त आणि मी वडे टाकणार. आता या सगळ्या डाळून मी दळून घेतलेल्या आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि आपल्याला लसणाची पेस्ट ते टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण डाळीला ते मसाला लाल तिखट वगैरे पूर्ण. आणि त्याच्यानंतर आपण वडे टाकणार आहोत. आता कोथिंबीर पण टाकेल मी. मीठ टाकून झालेलं आहे. आता माझी ही वडे टाकण्याची दुसरी वेळ आहे. अगोदर मी 2 डाळींचे वडे केलेले होते, हरभरा आणि मुगाच्या डाळीचे. आणि ह्यावेळेस मी 3 डाळी मठाची डाळ टाकलेली ह्यावेळेस आणि छान होतात मठाची डाळीने, चव छान लागते वड्यांना. आता आपलं सगळं मिश्रण करून घेतलेलं आहे आपण डाळीचं. आणि आता आपण एका परातीमध्ये तेल लावून स्नेहा आणि मी वडे टाकणार आहे छोटे छोटे. आणि बाहेर पण पॉलिथिन टाकलेलं आहे त्याच्यावर पण आपण टाकू, कारण 2.5 किलोचे वडे हे. आता या परातीला मी तेल लावून आणि त्याच्यावर छोटे छोटे वडे टाकते. आपल्या याच्याने टाकू शकतो आपण लहान मोठे. परातीत टाकले, ताटामध्ये टाकले तर आपल्याला गॅलरीमध्ये जेव्हा ऊन येतं तेव्हा आपल्याला ती ताट ठेवता येतं आपल्याला उन्हामध्ये. आता स्नेहा आणि मी वडे टाकते बघा. मग बाहेर पण पॉलिथिनवर टाकायची आपल्याला. भाजीला काही नसलं तर आपण पटकन वड्याची भाजी करू शकतो आणि छान लागते वड्याची भाजी खायला आपल्याला. वर्षभरासाठी छान वडे आपले. आता बाहेर बघा स्नेहा पॉलिथिनवर टाकते. 3 ताटं टाकलेले आपण वडे आणि नंतर पॉलिथिनवर टाकलेले
आणि छान वाळू द्यायचे मस्त आणि नंतर भाजी करायची छानपैकी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता उन्हाळी वाळवंत आपल्याला एक एक आपण रेसिपी दाखवणार आहोत. बघत राहा उमा रेसिपी. चला बाय. उद्या परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.